आणि त्याला आपण गायनोशियम. हे हिबिस्कसचं फ्लावर आहे. त्याचं सायंटिफिक नेम आहे हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. ह्याला कम्प्लीट फ्लावर म्हटलं जातं कारण एकाच फ्लावरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही पार्ट असतात. तर ह्या फ्लावरमध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत ते आपण बघूया. हा जो पार्ट आहे ह्याला आपण पेडिसेल म्हणतो. त्यानंतर हा सेपलचा पार्ट आहे, तो कलरफुल पार्ट आहे, त्याला आपण कोरोला किंवा पेटल्स म्हणतो. त्यानंतर इथं तुम्हाला एलॉंगेटेड पार्ट दिसतोय, त्याच्यामधून स्टाईल रन झालेले. हे सगळे स्टॅमिन्स आहेत. स्टॅमिनमध्ये तुम्हाला अँथर आणि फिलामेंट दिसते आणि वरती तुम्हाला 5 स्टिग्मा दिसतात. असे पार्ट्स तुम्हाला वरून फ्लावरमध्ये दिसतात. बाकीचे पार्ट्स तुम्हाला ज्यावेळेस आपण फ्लावर डिसेक्शन करतो त्यावेळेला दिसतात. कंप्लीट फ्लावरमध्ये कॅलिक्स आणि कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम एकाच फ्लावरमध्ये असतात. तुम्हाला इथं मी सेपलचा पार्ट दाखवला आहे. हा जो पार्ट आहे कलरफुल तो पेटलचा पार्ट आहे. इथं तुम्हाला पिस्टिल आणि कार्पेल, पिस्टिल किंवा कार्पेल असं म्हटलं जातं आणि हा पार्ट स्टॅमिनचा आहे. सेपलच्या वरला कॅलिक्स असं म्हणतो, त्याचबरोबर पेटलच्या वरला कोरोला असं आपण म्हणतो. हा पिस्टिल किंवा कार्पेलचा पार्ट आहे आणि स्टॅमिनच्या वरला अँड्रोशियम असं म्हटलं जातं. पिस्टिल किंवा कार्पेलच्या वरला गायनोशियम असं म्हटलं जातं. पिस्टिल किंवा कार्पेलच्या पार्टमध्ये तुम्हाला ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा हे पार्ट मिळतात.